हॅलो गाईज, नमस्कार. आज मी तुम्हाला भडंगची रेसिपी करून दाखवते. तर इथं मी चिरमुरे घेतलेले आहेत आणि हा जो भडंगचा प्रकार आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे हिरव्या मिरच्या घालून करणार आहोत आपण. तर इथं मसाला करायला घेऊया. अर्धा चमचा जिरे घेतला आहे, अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत आणि थोडंसं पाव चमचा बडीशेप घेतला आहे आणि थोडंसं पाव चमचा लाल तिखट घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. चवीपुरती थोडीशी साखर घेतली आहे आणि हिंग घेतला आहे चिमूटभर. तर हे सगळं आता मिक्सरला बारीक करून घेऊया. हळद घातलेली आहे चिमूटभर. हे बघा, हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे. तर इथं मी छोटंसं किसलेलं आलं घेतलेलं आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे. तर एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालूयात. मोहरी आणि जिरे तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. किसलेलं आलं घालायचं आहे. कढीपत्ता घालूया आणि मिरच्या घालूया. आणि व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यानंतर तर हळद टाकूया, एक अर्धा चमचा, आणि व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं चिमूटभर हिंग टाकूयात. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुमची चिरमुऱ्याची क्वांटिटी किती आहे बघून ते घाला. आणि आता चिरमुरे घालूया. आणि सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, येलो कलरचा भडंग झाला आहे. तर आता हे इथं मसाला करून घेतला होता भडंगचा, तो घालूयात.
व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता चवीपुरती थोडीशी बारीक केलेली साखर घालायची आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घालायची आहे. मिक्स करून घेऊयात सगळं. तर इथं मी शेंगदाणे आणि फुटाणे डाळ घालायला विसरले होते, पण हे शेंगदाणे आणि फुटाणे डाळ हे जे आहेत ते भाजलेले आहेत, त्यामुळं असंच वरून टाकलं तरी चालतं. म्हणजे ॲक्च्युली तेलात टाकायचे असतात, पण हे शेंगदाणे आणि फुटाणे डाळ भाजलेले आहेत मी तेलात आणि आता टाकत आहे. सगळं मिक्स करून घेऊया. नॉर्मली भडंगमध्ये लाल तिखट घालतात, पण हे मिरच्या घालून भडंग खूप छान होतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. इथं कलर थोडासा येलोइश दिसत आहे बघा, हे बघा. तर खूप छान होतो हा भडंग. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच. Please like, share and subscribe to my channel. मिरच्या घातलेल्या आहेत आणि वरून जो मसाला आपण मिक्सरला करून घातला होता ना, जिरे, धणे, बडीशेप वगैरे, तर त्याचीसुद्धा खूप छान टेस्ट लागते. तर हे वेगळ्या प्रकारचे मी भडंग केलेलं आहे. तुम्ही घरी करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं ते. ठीक आहे. थँक्यू.